कसा चिंता पहिलं उभा जाता कटी करठे बोनिया भजन सम्राट गायनाचार्य रविदासजी महाराज जगदाळे कोपरगावकर त्यांना साथ करतील भजन सम्राट गायनाचार्य पंढरीनाथजी महाराज कदम सुनोळीकर व मृदंगाची साथ मृदंग महामेरू मृदंग सम्राट कृष्णाजी महाराज बोरकडे व मृदंग सम्राट प्रकाश महाराज यादव हे करतील। हो Apura
कांदाबाई आपण एकासाठी कांदाबाई आपण बाबा एकासाठी कांदाबाई करता कार्य करी तसा चिंता पैल उभा दाता कटी कर ठेवण्या त्याचे पायी घाला मिठी मोलने घे जगजेठी भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या सुखे करावा संसार न सांडावे दोन्ही वार
दया क्षमा घर चोजवीत येतील. भुक्ती मुक्तीची चिंता नाही दैन्य दारिद्रता तुका म्हणे दाता पांडुरंग वळगिल्या. त्याचे पायी घाला मिठी मोलणे घे जगजेठी भावा एकासाठी खांदा वाह्या पुल्या. पांडुरंगा करू प्रथमा पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू दुसरे चरणाचा करा दळाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचन अति भाविका. प्रथम नमन करू गणनाथ मा शंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत. दुसरी वंदू सारजाचे चतुराचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरण वजा दंडवत. आता वंदुदेव ब्राह्मण जांजनी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनदया माशे दंडवत. आता वंदु साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माशे दंडवत. आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका नमन करुणी सकळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळ्या नामा म्हणे.
भवसागर तरता कारे करीतसा चिंता पैल उभा दाता कटे कर ठेवण्या त्याची पायी घाला मिठी मोल निघे जगजेठी भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा आणि सर्वांच्या पाठातला. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. इथे 51 फूट उंचीची पांडुरंगरायाची मूर्ती आपल्या समोर आहे आणि म्हणून या भूमीला विठ्ठल नगर असं नाव दिल्या गेलं. त्या उद्घाटन सोहळ्यानिमित्ताने आजचं कीर्तन आहे. उद्घाटक वेदांत भास्कर काटकर वकील साहेब, सतीश मधुसूदनजी काकड साहेब, राधेश्यामजी भंडारी, ज्यांच्या माध्यमातून मला निमंत्रण मिळालं ते सुशील भाऊ थडगे आणि रवी भाऊ लांडगे यांच्या माध्यमातून आमचे कीर्तनकार आणि रामकथाकार रोहिदासजी महाराज मस्के गंगाखेडकर यांनी दिलेल्या निमंत्रणामुळे बऱ्याच दिवसानंतर पुन्हा गंगाखेडकरांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित थोर मृदंगाचार्य कृष्णा महाराज, बर दादा, दोन्ही दादाला नमस्कार करतो. गायनाचार्य आमचे जगदाळे गुरुजी, पंढरीनाथ गुरुजी, इकडचे गुरुजी, या सर्व गुरुजीला या विद्यार्थ्याचा नमस्कार. शर्माजी महाराज लातूरून आले, आपलं मंगल कार्यालय आलेलं दिसतंय. ठीक आहे. पूजनीय सूर्यभानजी महाराज, त्यांचे सर्व विद्यार्थी वृंद, विनेकरी महाराज, आमच्यावर बंधुवत प्रेम करणारे पूजनीय भगवान बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. बरीचशी वारकरी मंडळी, माझ्या आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि या भागात कीर्तन असल्यावर न चुकवणारे प्रल्हादराव मुंडे साहेब, वळंबे साहेब, तब्येत बरी नसून सुद्धा हे ब्रह्म विष्णू महेश पुन्हा हजर. माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, अतिशय सुंदर नियोजन सुशील भाऊ आणि रवी भाऊ यांनी केलं. सुंदर मंडप, सुंदर साऊंड सिस्टीम, म्हणून त्यांना धन्यवाद देतोच. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन एवढ्या उन्हामध्ये लांबून लांबून येऊन आपण त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं, म्हणून सुशील भाऊ थडगे आणि रवी भाऊ लांडगेच्या वतीनं तुम्हा श्रोते मायबापालाही धन्यवाद. काही काळजी करू नका कृष्णा बुवा, बरोबर करू आपण. जरी उशिरा सुरू झालं असलं तरी तुम्हाला 1 वाजता मोकळे करतो. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. विठ्ठल नगर हा सार्थ शब्द आहे. किती मोठं नगर असू द्या,
जगदाळे गुरुजी, अरे नगर किती मोठं असू द्या, पण त्या नगरात विठ्ठलरायाचं अस्तित्व नसेल अगदी तो प्रसंग रामायणातला डोळ्यापुढे. आणि आता गंगाखेड म्हटल्यावर माझं रामायण पाठ झालं सर्वांना. रामचंद्र, लक्ष्मणजी आणि सीता माता वनवासात आले बरं का जगदाळे. हो म्हणत जाणं, होला काय खर्च आहे. तमसा नदीच्या कोरड्या पात्रात मुक्काम, पुढे शृंगवेरपूरला आले. शृंगवेरपूरचा राजा तो गुहक, भिल्लाचा राजा आहे. भिल्लाचा राजा लंगोटी आहे, मस्तकाला पट्टी आहे. इकडे बसायला रामचंद्र प्रभू, लक्ष्मणजी, सीता माता, शृंगवेरपूर हे भिल्लांचं गाव आहे. सगळे भिल्ल आहे. आणि त्या भिल्लांचा राजा गुहक, पिळदार शरीराचा, मस्तकाला पट्टी, मोराचा पीश, पांढरे कुंडल, पांढरे कंकण, लंगोटीवर आहे. त्याला माहिती होतं आम्ही उपेक्षित लोक आहे, जगाचा बाप आहे आला हा, पायाला हात लावू देणार नाही अशी त्याची कल्पना होती. पण 25 फुटावर उभा राहून त्या भिल्लानं, म्हणजे भिल्लाच्या राजानं नमस्कार केला. एक पापी आपकी शरण में आया जी भगवान. तुलसी जी कहते जो स्वयं को पापी कहता है वो पुण्य का पहला कदम होता है. देवानं उडी टाकली रथातून. जे पळत गेले, ज्याची अपेक्षा होती चरणाला हात लावू देणार नाही, त्याला कडकडून आलिंगन दिलं. इथे रामराज्याचं उद्घाटन आहे. रामराज्य केवळ गादीवर बसून भाषण ठोकल्यानं येत नाही, गरिबाच्या झोपड्यात जाऊन त्यांचे अश्रू पुसल्यानं रामराज्य येतं. आणि मग त्यानं एक विनंती केली, मी यासाठी सांगतो, मेरे नगर में चलो. आपलं विठ्ठल नगरवर चाललं बरं का, मी शुद्धीवर आहे. रामचंद्राला म्हणतोय तो लंगोटीवाला, मेरे नगर में चलो. नगर में चलो म्हटल्यावर लक्ष्मणजीनं हसणं सुरू केलं. ए लंगोटीवाला, 50 झोपड़े का गांव नगर बोलता है क्या रे? हमने क्या नगर देखा नहीं? अयोध्या के निवासी, और 50 झोपड़े का गांव है तो नगर बोलता है. बोले लखन भैया, आप वशिष्ठ गुरुजी के पास पढ़े लिखे हो, हम तो देहाती लोग हैं, पढ़े लिखे नहीं. तो भी आज जवाब मिल गया कि आपको नगर की परिभाषा आती नहीं. मतलब नगर किसे कहते हैं? किसे कहते हैं? जिस अयोध्या नगर में रामचंद्र नहीं, वो जंगल है. और जंगल में 50 झोपड़े के गांव आज दुनिया का बाप आया है. ये मेरा अयोध्या नगर है. विठ्ठल नगर अवदत्तः जह राम निवासो, दीनतः जह भान प्रकाशो. और लक्ष्मणासारख्या विद्वानाला तो लंगोटीवाला शिकवतो. दिवस कशाला म्हणतात लक्ष्मणजी? जिथे सूर्य असतो.
तसं अयोध्या नगर कशाला म्हणतात जिथे राम असतो. अवधतः जह राम निवासो और दीनतः जह भान प्रकाशो. आता राम अयोध्येत नाही, अयोध्या जंगल आहे आणि जंगलात 50 झोपड्याच्या गावात जगाचा बाप आला. हे माझं नगर आहे म्हणून आता हे नगर आहे. आपण जिथे कीर्तन करतोय बरं का रवी भाऊ, सुशील भाऊ, सुंदर नाव दिलं तुम्ही. नगर किती मोठं असेल ना, त्याच्यात विठ्ठल नसेल तर विठ्ठल नाही जये नगरी ते अरण्य गुरुजी लक्ष देत जा आमच्याकडे. आम्ही थकलो आता. आहेत तिथपर्यंत थोडीशी मदत करत जा. विठ्ठल नाही जै नगरी ते अरण्य जाणावे. आणि विठ्ठल असेल तर त्याला नगर म्हणायचं. आजपासून विठ्ठल नगर सांगायची गरज नाही. आणि त्या उद्घाटनानिमित्ताने हा कार्यक्रम आहे. खरं का? हो म्हणत जा ना. किती वेळा हा म्हणावं म्हणा. मनुष्य जन्म मिळाला आपलं भाग्य आहे बरं का कृष्णाजी. पण कशासाठी मिळाला? घटना घडायच्या आधी आणि घटना घडल्यानंतर हे 2 प्रसंग आहेत. घटना घटने के बाद करना पड़ता वो पश्चाताप, और घटना घटने के पहले किया जाता वो विचार. विचार आणि पश्चाताप. अरे पश्चाताप शब्दातच अर्थ आहे. येईल का रे पंचायत याची ना माझी? आहे तसंच राहू दे. अजूनही कमी केलं तरी चालेल. मी जोरात बोलतो पण ते शिट्या नको वाजवू. पश्चाताप. विग्रह करताना त लंगडा करायचा आहे बरं का. आणि पुढचा ताप व्यवस्थित ठेवायचा. पण संधीमध्ये हा त त्या तला जोडला की पश्चाताप होतो. विग्रहामध्ये पश्चात अधिक ताप. पश्चात म्हणजे नंतर, नंतर म्हणजे पाठीमागून, घटना घडून गेल्यावर होणारा ताप, याचं नाव आहे पश्चाताप. घटना घडून गेल्यानंतर करावा लागतो त्याचं नाव पश्चाताप आहे. मादलगावकर ही वाई लक्षात नाही आली. ही वाई लाव. विठ्ठल करावा लागतो आणि केल्या जातो. करावा लागतो त्याचं नाव विचार आहे. आणि केल्या जातो पश्चाताप आहे. घटना घडल्यानंतर एका बाईनं मुंगूस पाळला बरं का रविदास. आता कोण काय पाळेल का मुंगूस. खूप प्रेम त्या मुंगसावर, खूप प्रेम. लेकरू 6 महिन्याचं प्रल्हादराव पाळण्यात, ती गेली पाण्याला. 6 फूट लांबीचा साप सळसळ सळसळ करीत घरात शिरला. फणा उगारला. पाळण्यातल्या लेकराला दंश करणार. मुंगसानं विचार केला, मला लेकरापेक्षा जीव लावला या मावशीनं. त्या सापावर तुटून पडला. 2-2 इंच 2-2 इंच 2-2 इंच तुकडे 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 केले 6 फूट लांबीच्या सापाचे. रक्ताळलेलं तोंड घेऊन मुंगूस दारात उभा आहे मालकींची वाट पाहत. आता मालकीन येईल, मला उचलल, तुझ्यामुळे लेकरू वाचलं म्हणल, माझं प्रेम माझा लाड करल, ही मुंगसाची अपेक्षा.
आणि ती डोक्यावर पाण्यानं भरलेला माठ घेऊन आली. मुंगसाच्या तोंडाकडे पाहिलं तर रक्त दिसलं. एवढं याच्यावर प्रेम केलं आणि हे बैमान माझ्या लेकराला चावलं. तिचा गैरसमज झाला आणि तो 2 पाय पुढचे वर करत होता. मालकीन उचलल तिचं लेकरू वाचवलं म्हणून आणि म्हणली थांब तुझा मुडदाच पाडतो. जो माठ आदळला मुंगसावर 2च मिनिटात तडफडून मुंगूस मेला. बरं झालं मेला, माझ्या बाळाला चावला. आणि मग आली घरात. कुठं चावलं हे बघावं म्हणून लक्ष गेलं तर पाळण्यात गाढ झोपलेलं लेकरू 6 महिन्याचं. अरे माझं बाळ सुरक्षित आहे. मग त्याच्या तोंडाला रक्त कशात? लगेच पाळण्याखाली लक्ष गेलं तर 2-2 इंच तुकडे सापाचे. मग मेल्या मुंगसाला जवळ घेऊन रडणं सुरू झालं. याचं नाव आहे पश्चाताप. घडून गेल्यानंतर करावा लागतो तो पश्चाताप आहे. आणि घटना घडायच्या आधी केल्या जातो त्याचं नाव विचार आहे. सर्वांना माहिती आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी म्हणा तूची शोधून पाहे. इथे समर्थ रामदास स्वामीचं वाङ्मय आहे. पण मजा पहा, तुम्ही काहीच करू नका. कोण आहेला प्रश्नचिन्ह द्या आणि विचारीच्या पुढे पूर्ण विराम द्या की उत्तर आलंच. जगी सर्व सुखी असा कोण आहे ही पहिली लाईन प्रश्नाची. त्याच्या खाली शब्द आहे विचारी. म्हणजे जो जीवनामध्ये विचार करतो तो सुखी आहे. नाही तर मना तूची शोधून पाय. विठ्ठल दुकानात मिळत नाही. बरं का प्रल्हादराव, एखाद्या हॉटेलचं नाव असू शकते समाधान हॉटेल आणि आमचे भोळे बाबडे वारकरी तेवढंच वाचून आत जातात, दाबून खातात आणि बिल द्यायच्या वेळेला समाधान बिघडून हायवेला येतात. कारण तोंड उतरलं. गेला तेव्हा गुलाबाच्या फुलासारखा चेहरा होता आणि तोंड का उतरलं? समाधान वाचून गेलो. अरे एका जेवणाचं बिल तेवढ्यात माझा परिवारनं मी महिनाभर घरी जेवलो असतो. मग कशाला गेला? समाधान वाचून गेलो. मग बिघडून बाहेर आलं. समाधान दुकानात मिळत नाही, समाधान विचारानं मिळतं. तुमची आहे ती परिस्थिती असू द्या, आहे ती परिस्थिती. नाही तर ज्याला सगळे आहे पण लेकरं बाळ नाही, डोक्याला हात लावून उदास होऊन बसतं. मग त्याला जर समाधान मिळवायचं असेल, कुठं जायची त्यानं गरज नाही. मग ज्याचा एकुलता एक चिरंजीव आहे, बाप संध्याकाळी हरिपाठ करतो आणि मुलगा पावल्या खेळत येतो. ही मराठी कळते ना? एकुलता एक. काही कारण नसताना हरिपाठ करणाऱ्या म्हाताऱ्या वारकरी बापाच्या कंबरड्यात 2 फुटा भरल्या लाता घालतो. त्याच्याकडे पाहून विचार कर, पांडुरंगा, निदान मला लाता घालायला कोणी होऊ दिलं नाही, ही तुझी मेहरबानी. असा विचार आहे तिथे समाधान. विठ्ठल आणि हा
विचार प्रत्येकाचा चाललेला आहे. विचार करीत नाही असा जीव शोधून सापडायचा नाही बरं का प्रल्हादराव. इथे कीर्तनाला आलेली माणसं सुद्धा वेगवेगळ्या विचार शर्माजीच करतातच. काही काही माणसं घाई घाई आलेली असतात. इथं बसल्यावर विचार करतात की कुलूप लावलं, ओढून नाही पाहिलं, कधी कधी लागतं कधी लागत नाही, लागलं असेल की नाही, लागलं असेल की नाही, लागलं असेल की नाही. बसत कीर्तनाला आणि विचार घरच्या कुलपाचा. ही समाजाची नाडी तुकोबारायला कळाली की बाबा रे, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कोणता ना कोणता विचार चालूच आहे ना हो महाराज. अरे मग कोणता ना कोणता विचार करण्यापेक्षा हाची करावा विचार. विचाराशी सहमत आहे तुकोबाराय, पण हाची करावा विचार. अहो हाची म्हणजे कोणता? करावया पार ओ भवसिंधू करावया पार. चालूच आहे ना. मग कोणता ना कोणता विचार करण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा हाची करावा विचार. हाची म्हणजे कोणता? उत्तरार्धात उत्तर दिलं, तरावया पार भवसिंधू. इथपर्यंत आलो. आपण कसंही येऊ, तुम्हाला घेणं काय? अभंगावर आलो बस झालं. तरावया पार भवसिंधू हाची करावा विचार. आपण जे नाहीच त्याचा विचार करण्यात अर्थ काय? का आम्ही शिकलेली मंडळी आहे. मग भवसागर जर असता तर नकाशात नसता का? हिंदी महासागर आहे, बंगालचा उपसागर आहे, सर्वांच्या परिचयाचं नवसागर आहे. आणि तुमचा भवसागर कुठं आहे हे चांगलं माहिती आहे. आणि जर तो असता तर नकाशात दिसला असता ना. अरे भाऊ, हा नकाशातला भवसागर नव्हे. भव शब्दाचा अर्थ संसार आणि सिंधू शब्दाचा अर्थ समुद्र. संसाराला समुद्र म्हटलेला आहे. संसार सिंधु रूपेन मीन रूपेन मानवाह जंजाल जाल रूपेन काल रूपेन धीवराह. हे रूपक करताना संसार हा समुद्र आहे. तुम्ही आम्ही माणसं माश्या आहो. जंजाल हे जाळ आहे आणि काळ हा कोळी आहे. या चार गोष्टी लक्षात ठेवा. कोळी कोण आहे? काळ. मासे कोण आहे? तुम्ही आम्ही. जाळे कोणता आहे? जंजाल. आणि समुद्र कोणता आहे? संसार. विठ्ठल विठ्ठल. जगदाळे गुरुजी. मग संसाराला समुद्र का म्हटलं? समुद्राची उपमा का दिली? अरे याचं कारण आहे. समुद्रात किती गॅलन पाणी आहे सांगता येत नाही. समुद्र बघून सुद्धा. समुद्र बघितला का? हो बघितला नाही, फिरून आलो. मुलगा राहतो मुंबईला. एकदा तरी या, एकदा तरी या, एकदा तरी या आणि गेलो. मग त्या बोटीत बसलो. 25 लोक होते. पार 2-4 किलोमीटर आत गेली बोट. तर मला वाटलं आता गंगाखेड दिसत नाही. इकडचं दिसना, तिकडचं दिसना, सगळे पाणीच पाणी. 2
रविदास आणि बोट जेव्हा समुद्राला येऊन लागले मग विचार केला आता मेलो तरी गंगा खेळून मुंबईला यायचं नाही आणि आलो तर बसायचं नाही बोटीत त्या म्हणजे समुद्र पाहिला. अरे फिरून आलो 2-4 तास, किती पाणी आहे आणि काय सांगावं. म्हणजे समुद्र पाहला तर पाहला म्हणतो आणि पाणी किती आहे काय सांगायचं. जसं समुद्रात किती गॅलन पाणी अंदाज घेता येत नाही तसं संसारात किती क्विंटल दुःख याचं मोजमाप करता येत नाही. अनेक दुःखे सांगती बरं का रविदास. बाकीच्या दुःखाचा नंतर विचार करू. सर्वात मोठं दुःख आहे जनवाद. संसार सागरुगा भव दुःखाचे मूळ जनवाद अंतरुण माझे केले इंगळ. जनवाद म्हणजे तुम्ही किती चांगलं वागा. इथे जेवढे माणसं बसलेले आहेत तेवढ्यांना सांगतो किती चांगलं वागा तरी माणसं नाव ठेवणार म्हणजे ठेवणार. कायला असं वाटतं बरं का आपलं घर बरं आणि आपलं शेत बरं. घरून शेतातून घरी, घरून शेतातून घरी, घरून शेतातून घरी, त्याच्याबद्दल चर्चा. जाऊ द्या कशाला नाव घेता. एकलकोंडी घर कोंबडं कुठं जातं काय येतं त्याला कळतं आपली चर्चा चालू आहे गंगाखेड मध्ये. मग जाणं येणं सुरू करा तरी नाव ठेवणार. त्याला सांगा काय जेवण त्याच्या घरी तंबाखू खायला आमच्या घरी पार डोकं उठवलं राव. येता जाता घर पुढं जाता म्हणती हा निष्ठुर येता जाता घर बुडविले. अजिबात पैसा नसू द्या करंट्या कपाळाचा आहे म्हणतात. भरपूर असू द्या ताठ आहे म्हणतात. जरा धन नाही त्यासी ठाईचा करंटा आणि समर्थासी ताठा करिता ती. टाटा नाही मराठी आहे भाऊ, इंग्रजीपेक्षा कठीण आहे. इथे ठशाचा ठ घ्यायचा नाही तर समर्थाशी टाटा. टाटा नाही ताठा. ताठ जास्त पैसा आहे तर ताठ आहे म्हणतात. अजिबात नसू द्या करंट्या कपाळाचा आहे म्हणतात. जास्त बोला बडबडे आहे, बोलू नका गर्विष्ठ आहे. अरे लेकर बाळ नसू द्या निपुत्रिकाशी म्हणे पाहावं चांडाळ. बरं ज्याला जास्त झाले त्याला तरी शाबास रे पठ्ठ्या म्हणावं का नाही. त्यालाही नाव पातकाचे मूळ म्हणे पहाव चांडाळ पातकाचे मूळ पोरवडा. कसंही वागा किशनराव माणसं नाव ठेवणार म्हणजे ठेवणार. मग कसं वागायचं शर्माजी. कास्तकाराच्या कुत्र्यासारखं वागायचं. कोणी निदान परमार्थ करणाऱ्यानी. ते कास्तकाराचं कुत्र खेड्याहून आणून बैलगाडी खाली भाजीपाला विकायला गंगाखेडला कास्तकार आला. दिवसभर कुत्र बसलं होतं आणि भाजीपाला विकून झाला. सूर्य मावळला, बैल जुंपली, कुत्रच सापडे ना. म्हणला जाऊ द्या कुठं ग्रेट डेन होतं का डॉबरमॅन, गावच्या कुत्रीचं पिलू दुसरं पाळू. बरं का रविदास. आणि म्हणून बैलगाडी जुंपली, शेतकरी निघाला
अर्ध्या तासाने कुत्र तिथं आलं जिथं मालक दिवसभर भाजीपाला विकत बसला होता. आता कुत्र घाबरलं, मालक सापडेना. 8 वाजले, अंधार पडला, घर गाठायचं मालकाचं. 17 किलोमीटर आहे गंगा खेळून गाव. जे कुत्र पळत निघालं रात्री 8 वाजता, पण गावोगावच्या कुत्र्यांनी विनामूल्य सेवा सुरू केली. 10-20 कुत्रे याच्यावर धावून यायचे. पण हे कुत्र कधीतरी मालकासोबत कीर्तनाला गेलं होतं. ते नादी लागत नव्हतं. कधी कधी नादी लागू नये, किंमत कमी होते. हत्ती चालला म्हणजे त्याच्यावर 5-25 कुत्रे भुंकतात, पण 200 फुटावून जवळ येत नाही. पण त्या कुत्र्यांना माहिती आहे, नुसतं यानं सोंड फिरवली तर 25ला जागेवर समाधी. कुत्रे भुंकलेच पाहिजे, पार पोट दुखेपर्यंत कुत्रे भुंकतात. पण हत्तीनं त्याच्याकडे दुर्लक्षच केलं पाहिजे. हत्ती जर कुत्र्याच्या भुंकण्याकडे लक्ष देऊ लागला तर हत्तीचा दर्जा कुत्र्या इतका खाली आला. कुत्र्याचा कुत्रेपणा विनाकारण भुंकण्यात आहे, हत्तीचा मोठेपणा त्यांच्या भुंकण्याकडे दुर्लक्ष करण्यात आहे. विठ्ठल 10-20 कुत्रे धावून यायचे, ते शेतकऱ्याचं कुत्र जमिनीवर पडायचं, 4ही पाय वर करायचं, शेपूट आपटायचं. ते कुत्रे जाग्यावर ट्रकला ब्रेक लागल्यासारखे थांबायचे, म्हणायचे जाणे दो इसमें कोई दम नाही. ते गेले का उठायचं, पुन्हा दुसरं गाव, पुन्हा धावून यायचे कुत्रे. याचं ठरलं घालीन लोटांगण वंदीन चरण. ते म्हणायचे जाणे दो इसमें कोई दम नाही, मर काय भेकाड आहे. ते म्हणायचं अरे भेकाड आहे मर काय काही म्हणा, मला तुमच्या निंदेचं काय घेणं आहे बाबा. रात्रीचे 9 वाजले रे, मालकाचं घर गाठायचं आहे. तसं पारमार्थिकाने समाजाने काही म्हणू द्या, आपल्याला आपल्या मालकाकडे जायचं आहे. ते जो जनवाद मी सांगितलं एवढ्यासाठी. संसार सागर उगा भव दुःखाचे मुळे जनवाद अंतरुण माझी केले इंगळ. सर्वात मोठं दुःख संसारातलं किती आहे मोजमाप करता येत नाही. म्हणून संसाराला समुद्राची उपमा दिली. यामुळे त्याच्यात पाणी किती गॅलन आहे याचा अंदाज घेता येत नाही. संसारात किती क्विंटल दुःख आहे याचं मोजमाप करता येत नाही. म्हणून संसाराला सागर म्हटलेला आहे, समुद्र म्हटलेला आहे, सिंधू म्हटलेला आहे. हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. आणि तो संसार रूपी सागर तरण्यासाठी जन्म मानवाचा मिळालेला आहे. बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले पण बुडाले तयाचा मूळ ना मार्ग. त्यांच्या डेड बॉड्या पंचनाम्याला आल्या नाही सुजून फुगून वर. चांगदेवासारखा 1400 वर्षे जगलेला योगी पण 14 वर्षाची मुक्ताई म्हणाली चांगदेवा. 1400 वर्षे जगला म्हणजे काय मोठा पुरुषार्थ केला का. मग भाऊ नदीचे पाणी चांगल्या मोठे भल्या भल्या पोहणारा खाली पाणी दे.
पंढरी बाबा गाथेचे गाथे पाठ आहे काही गाडा वा 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 भाऊ नदीचे पाणी चांगया मोठे ओढी ते मुक्ताई आणि भल्या भल्या पोहणारा उलथून खाली पाडी ते. तू काय 1400 वर्ष जगला म्हणजे मोठा पुरुषार्थ केला का? मग भवसागर तरणं हा पुरुषार्थ आहे. मग तरतय कोण? येथे एकच लीला तरले भगवान सांगतात जो आता उभा आहे ना, येथे एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले. म्हणून केवढाही मोठा भवसागर असला तरी उद्यापासून काळजी करू नका. अभंग कायसाठी घेतला? अरे केवढाही मोठा बरं का पंढरी बाबा. पंढरी बाबा जाईल किती अवघड भवसागर असला तरी काळजी करू नका. तो कठीण आहे का अशक्य आहे ही मराठी लक्षात घ्या. कठीण आहे कशावरून? ब्रह्मादिका पार नूल संसार. ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्ये म्हणजे कठीण आहे. कठीण आहे मुंडे साहेब पण अशक्य नाही. आणि अशक्य असता तर कोणाला शक्य झाला नसता. ज्यार्थी तरले त्यार्थी शक्य आहे. तरले तरती हा भर तरले
अजिबात काळजी करायची नाही. भाऊसागर तरता आणि कार्य करीत असा चिंता. अजून प्लॉट विक्री सुरू झाली का नाही? होणार आहे, होणार आहे. ते मी पाहिल्यापासून रोहिदास डबल आहे का रे? हो, रोहिदास खुर्द म्हणतात बुद्रुक. हे दोघं मला पुंडलिक राय वाटतात. एक सुशील भाऊ थडगे आणि रवी भाऊ लांडगे. अरे ते काय पंढरपूर होतं का आधी? नीट ऐका मी काय सांगतो ते. तो कुक्कुट स्वामीचा आश्रम. आताच जे पंढरपूर दिसते ना तुम्हाला गजबजलेलं, तिथं काही नव्हतं. कुक्कुट स्वामीचा आश्रम होता आणि हा काशीला चालला होता. पुंडलिकराव बायकोच्या खांद्यावर बसवलं बायकोला आणि मायबापाच्या गळ्याला दोरी. हे सगळं पाठ असल्यामुळे सांगायची काही गरज नाही. रात्रभर थांबाव म्हणून तिथे थांबले बरं का जगदाळे गुरुजी. थांबल्यानंतर रात्रीचा प्रसंग 3 काळ्या महिला कुक्कुट स्वामीच्या आश्रमात, आताच जे पंढरपूर, बाबळीच्या खोडासारख्या काळ्या, आणि 1 तासाने बाहेर आल्या. कृष्णाबुवा चंद्रासारख्या दैदिप्यमान पुंडलिकाने विचारलं, तुम्ही आत गेल्या तासाभरापूर्वी तर बाबळीच्या खोडासारख्या काळ्या होत्या, आता दैदिप्यमान आहे. कोण आहात तुम्ही? मी गंगा, हे यमुना, मी हे सरस्वती, आम्ही 3 नद्या. पण आल्या तेव्हा काळ्या होत्या. तुझ्यासारखे पापी दिवसभर आंघोळ्या करतात ना रे आमच्यात, त्याच्यानं आम्ही काळा ठिक्कर पडतो. तासभर या महात्म्याची रोज सेवा करतो, आम्हाला पहिल्यासारखं रूप प्राप्त होतं. तीर्थ तया ठाया यती पुनित व्हावया. पर्वकाळ पाया तळी वज्र वैष्णवा. पर्वकाळ पाया तळी वज्र वैष्णवा. तास राहिला बरं का गुरुजी, बरोबर आहे ना? पर्वकाळ पाया तळी वसई वैष्णवा. सूर्योदय झाला आणि पुंडलिक रायानं विचारलं कुक्कुट स्वामीला, अजय यहाँ से काशी कितनी लंबी है? काशी जाना चाहते क्या? जी. कंधे पर बिठाई कौन है? मेरी औरत. और रस्सी लगा के पीछे पीछे 2 बूढ़े आ रहे, बूढ़ा और बूढ़ी. माँ बाप है, शर्म नहीं आती? लेका माय बापाच्या गळ्याला दोरी लावली, बायको खांद्यावर बसवली आणि काशी विचारतो. अरे तुला काशीला जायची गरज काय? केवळ गाती ज्ञान जावे तीर्थाती, ज्ञान जावे तीर्थाती, ज्ञान जावे तीर्थाती. बाप केवळ गाती ज्ञान जावे तीर्थाती, ज्ञान जावे तीर्थाती, ज्ञान जावे तीर्थाती. झाला परिणाम. माय बापाची सेवा सुरू केली. आताच पंढरपूर. एवढी सेवा गाढ झोपले मांडीवर डोके ठेवून मायबाप पुंडलिकाच्या जगाच्या बापाला यावं लागलं. अजून इथं वस्ती व्हायचीच आहे, पण जगाचा बाप आधीच आला. हे 2 पुंडलिक आहे ना, सुशीलराव रवी भाऊ. आला बाप. पुंडलिका मी आलो. तोंडावर बोट ठेवलं स्वतःच्या. बडबड करू नका देवा. का मायबाप झोपलेले आहे. माझ्या पितियाची होईल निद्राभंग, नखरे प्रसंग बोलू नका, सगळे प्रसंग.
माझी होईल निद्राभंग न घडे प्रसंग बोलण्याचा. अरे मग तसाच उभा राहू का? नाही, व्यवस्था करतो ना. ऐसा कैसा रे तू धिट, मागे भिरकाविली विट, युगे झाली 28 अजून मनसी 22. बस आधी पुंडलिक रायाने मायबापाची सेवा केली, त्याचा परिणाम जगाचा बाप आला. आता जगाचा बाप आधी आला आणि मग हळूहळू हळूहळू पूजा करणारे अमके तमके, मग झालं पंढरपूर. तसं आता हे पंढरपूर उद्यापासून सुरू होईल. ते प्लॉट विक्री चालू झाली म्हणे आता. बस म्हणून आपल्या नगराचं नाव विठ्ठल नगर. मला माहिती आहे. आता काळजी करायची नाही किसनराव. का रे करीत असा चिंता? पहिलं उभा दाता. आणि शब्द काय आहे? कटी कर ठेवूनिया. उभा. किती वेळ किती राहिला? चालू द्याच म्हणते मला अजूनही. अजून कोणी वैतागलं नाही. हा, अर्धा तास आहे. उभा शब्दाचा अर्थ आहे कार्य तत्पर. उभा आहे देव. आमचा देव उभा का? उभा म्हणजे बसल्याच्या विरुद्ध नव्हे. उभा शब्दाचा अर्थ कार्य तत्पर. निवडणुकीच्या काळामध्ये उमेदवार उभा, मग बसत नाही का तो? आणि बसला तरी लोक म्हणत नाही का हे उभा आहे? कोणतं ते टोपीवालं बसलं का नाही, तेच उभा आहे. तसा उभा शब्दाचा अर्थ उमेदवार सांगतो ना, मी तुमचं कार्य करण्यासाठी तत्पर आहे, अमोल मत देऊन मला तुमचं कार्य करण्याची संधी द्या, मी तुमच्या कार्यासाठी तत्पर आहे, म्हणजे उभा आहे. तसं भक्ताचं काम करण्यासाठी हा बाबा उभा आहे. पहिलं उभा. पहिलं उभा दाता. दाता म्हणजे देणारा होतो. आता त्याच्यावर एक कीर्तन होईल. पण कसा उभा आहे? कटी कर ठेवून या. विवेकानंदांसारखे हात गुंडावून असतात काय बिघडलं असतं? कमरेवर हात ठेवून का उभा आहे? तो आपल्या लाडक्या वारकऱ्याला सांगतो, आला आता काळजी करू नका, भवसागराचं पाणी फक्त आता कंबरभर आहे. हे वारकऱ्याला सांगण्यासाठी करकटावरी ठेवून कटी ठेवून या हात, जना दावी तो संकेत, भवसिंधूचा अंत इतुलाची. आता भवसागराचं पाणी माझ्या कंबरभर आहे रे भाऊ, आता घाबरू नका म्हणून कर कटावरी ठेवून या. इथपर्यंत आलो आपण. भवसागर तरता कार्यक्रसा चिंता, पहिलं उभा दाता, कटी कर ठेवून या. मग आम्ही काय करावं? तुम्ही एवढंच करा. त्याचे पायी घाला मिठी, मोल देगे जग जेठी, भावा एका साठी. त्याचे पायी घाला मिठी, मोल देगे जग जेठी, भावा एका साठी.
तयार झाला रे. दादाही चांगलाच आहे, दोघंही चांगले हं? नियोजनात काही काटकसर नाही. पण गड्या झपाट्यानं चाललं रे भाऊ. तुम्ही काय करा, त्याचे पायी घाला मिठी. आता इथे हे मर्म आहे. पायी मिठी का सांगितलं याचं कारण आहे, मी आधी सांगितलं बरं का जगदाळे गुरुजी. संसार समुद्र आहे, जंजाल जाळ आहे. तुम्ही आम्ही मासे आहोत, पण काळ हा कोळी आहे. कोण्या माशाला धोका आहे ते पाहिलं का तुम्ही? तो कोळी मासे पकडायला जातो, त्याचे कपडे सांभाळायला कोण नाही ना. ते कपडे डोक्याला बांधून घेतो दिवसभर उघडा, नुसता लंगोटीवर. नायलनच्या दोरीचं टोक कमरेला बांधतो कोळी, पाण्यात उभा राहतो आणि पुऱ्या ताकदीनं जाळ झर्र फेकतो. दिवसभर त्याच्यापासून 100-200 फुटावर असलेले मासे जाळ्यात अडकतात. पण एक मासा त्याला असा वस्तात भेटतो, त्याच्या पायाच्या भोवताल दिवसभर घालीन लोटांगण वंदे चरण. लक्षात आलं का? धोका कोणत्या माशाला आहे? जो कोळ्याच्या पायापासून लांब आहे. ज्यानं कोळ्याच्या चरणाचा आश्रय केला तो मासा कोळ्याच्या बापालाही सापडत नाही, म्हणून मर्म आहे. त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला, हो त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला. बोलणे गे जगणे दे, बोलणे गे जगणे दे, बोलणे गे जगणे दे. बाबा एका ताई, बाबा एका ताई, बाबा एका ताई, बाबा एका ताई. एक नाम आहे पुणे, बस इथपर्यंत आलो हा. आता काय 20 मिनिट राहिले, म्हणजे काय एवढे लोक जेव घालायचे आहे ना. काय तयार झालं सकाळी. जगदाय गुरुजी तयार झाला तिकडे विठ्ठल नगरला. त्याचे पायी घाला मिठी मोरून एक जगेटी. बाबा एकासाठी खांदावा आहे आपुल्या, सर्वांनी हात वर करा. एवढं शूटिंग रे भाऊ, म्हणजे नगर वसल्यानंतर पुन्हा आमचं कीर्तन दाखवतील ना हे पुंडलिक दोघं. हात घे सगळे सगळे, शाबास शाबास. एका तालात गवर
बस देवा कारणे भाव तस्मात भाव बळे आकडे यरवी ना कळे. भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या. थोडा पाऊसही झाला होता बरं का जगदाळे गुरुजी, थोडा चिखलही होता, पण भीष्माला रागावून बोलला होता दुर्योधन. चालू युद्धातली गोष्ट आहे. भीष्माचार्य 4-5 दिवस लढाई झाली. त्या भीमानं माझे किती भाऊ मारले अर्ध्याच्या वर. तुम्ही पलीकडच्या पार्टीचं कोंबडीचं पिलू तरी मारलं का? खाता आमचं गाता त्यांचं. भीष्म रागात आले. दुर्योधना बोलणं बंद कर, फक्त सूर्योदय होऊ दे, उद्या युद्ध सुरू झालं एकही पांडव ठेवत नाही, निष्पांडवी पृथ्वी करील. ही प्रतिज्ञा भीष्माची. आणि कळाली पांडवांना. रात्री 5ही भाऊ जेवले नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणाले मी आहे ना, तुमचा काय उपयोग आहे देवा? तुम्ही ते लेखी दिलं पलीकडच्या पार्टीला, न धरी शस्त्र करी मी, शस्त्र धरणार नाही. मग काय पोथी वाचायची आहे का सत्यनारायणाची? शांत रहा. फक्त मला रात्री 9:30-10च्या दरम्यान द्रौपदी माझ्याकडे आणून द्या. शांत बस. द्रौपदीला खांद्यावर घेतलं देवानं. पहाटेची वेळ. भीष्म उठलेले आहे, डोळे मिटून चिंतन चाललंय राहुटीमध्ये. देव बाहेरूनच उतरून देतात, जा ही संधी आहे. द्रौपदी आत आली, नमस्कार केला, बांगड्या वाजल्या. नमस्कार करताना हातातल्या बांगड्या वाजल्या. आता वाजायचं कारणच नाही. हे महाभारतातलं सांगतोय. डोळे मिटूनच आशीर्वाद दिला. कोणीतरी भारतीय महिला ब्रह्ममुहूर्तावर दर्शनाला आली. सौभाग्यवती भव. ध्यानस्थ असताना आशीर्वाद. आणि मग द्रौपदीने विचारलं, आचार्य हा आशीर्वाद 2026 करता आहे का पुढच्या जन्मा करता? मग डोळे उघडले. कोण? द्रौपदी. हा, रात्री 9 वाजता निष्पांडवी पृथ्वी करील म्हणता. आणि पहाटे 3:30ला ब्रह्ममुहूर्तावर त्या पांडवाच्या बायकोला आशीर्वाद देता, सौभाग्यवती भव. आणि जर तुम्हाला सौभाग्यवती भव खरं ठरवायचं असेल तर पांडव मारता येत नाही. आणि पांडव मरत असतील तर आशीर्वाद खरा होत नाही. द्रौपदे, मैदान वल झालं, चिखल आहे, बारीक बारीक पाऊस चालू आहे. तू काय हेलिकॉप्टर न आली का इथे? तुझ्या पायाला चिखल नाही आता? अहो माझ्या गड्याने आणलं मला खांद्यावर बसून. देवानं तसं सांगितलं होतं, जर असं आलं ना तर सांग गड्याने आण. कोण गडी? बाहेर उभा आहे, चल दाखव मला. आता भीष्म द्रौपदी बाहेर, तोंडावून पांघरून शालीचं घेऊन गडी उभा. भीष्माचार्याने शालीचं टोक हाताला गुंडाळलं आणि शाल ओढली. रविदास, शाल ओढल्या बरोबर द्रौपदीच्या चपला खाली पडल्या. सेवकाच्या शिरी धरुणी साले पादुका. 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 सत्यभामा दान करी. सत्यभामा
बसवलं नवल नाही. चपला डोक्यावर होत्या आणि जशी शाल ओढली जगदाळे चपला खाली पडल्या. आणि मग भीष्माचार्य हुनके देवदेव रडायला लागले. का रडता? देव म्हणले, देवा एक विचारू, जिच्या चपलाची एवढी काळजी घेता तिच्या कुंकवाची केवढी चिंता असेल. आता माझ्यासारख्या हजारो भीष्मानं जरी प्रतिज्ञा केली पांडवाचं काही होऊ शकत नाही. भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या, बस त्याचे पायी घाला मिठी. ठीक आहे महाराज, तुम्हाला सांगणं सोपं आहे महाराज. त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी. इथं मरायला फुरसत नाही महाराज. आम्ही संसारी लोक आहे. कोणत्या संतानं सांगितलं नाही व्याये कीर्तन संपतात घरी जा, घरावर रॉकेल होता, घर पेटवा, लेकरं विहिरीत टाकान लावा, लंगोट्याने हिमालयात बसा. उलट सुखे करावा संसार, सुखे करावा संसार, सुखे करावा न संडावे दोन्ही वार, न संडावे दोन्ही वार. ब्रह्मचारी संत आळंदीचे ज्ञानोबा राय जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे, पण त्यांनी सुद्धा संसाराचा तिरस्कार केला नाही. उलट असोनी संसारी. असं सुखे करावा संसार, आनंदाने करा बरं का कृष्णया. सुखे करावा संसार, पण पुढचे शब्द आहे न सांडावे दोन्ही वार. दोन्ही वार म्हणजे मंगळवार न बुधवार नाही. आषाढी निकट, आषाढी निकट आला कार्तिकीचा हाट. बस हे दोन स्वतः त्या बाबांनी सांगितलं. जन्मभर संसार करा पण आषाढी कार्तिकी विसरू नका. मजन सांगत असे गुज पांडुरंग न संडावे दोन्ही वार. फायदा काय? दया क्षमा घर सोजवित येतील, कारण तो जिथे आहे त्या तिथे आहे. दया क्षमा शांती, शांती क्षमा घरी राबवित. मग अरे एकदा त्यानं तुमचा स्वीकार केला, मग प्रपंचातली कसल्याही प्रकारची चिंता करायची गरज नाही. मुक्ती मुक्तीची चिंता मुक्ती मुक्तीची चिंता
किसनराव मुक्ती मुक्तीची चिंता दैन्य दारिद्रता नाही. कशाचा परिणाम? तुका म्हणे दाता पांडुरंग वळ गेल्या. जिथे पांडुरंग आहे तिथे मुक्ती आहे. रुक्माई आहे तिथं भुक्ती आहे. बरं का? भुक्ती आणि मुक्ती. श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटा वडा, कांद्याची भजी, पापड, लोणचे, बालुशाही, मालपोहे हे भुक्ती. लक्ष्मी आहे ना तिथं भुक्ती आहे. आणि लक्ष्मीचा पती आहे तिथं मुक्ती आहे. म्हणून आपण हरिपाठाचं ते प्रमाण डोळ्यापुढे आणा. नित्यनेम आम्ही लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. हे वरची लाईन झाली. आता खालच्या लाईन मध्ये काय? नारायण हरी नारायण हरी भुक्ती मुक्ती चारी. आपण बरोबर आलो ना वेल्डिंग. हा बाज बाज भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या. मुक्ती चार आहे आणि पण त्याच्यातही पुन्हा बारीक. गुरुजी कसे शिकवायचे आपल्याला? वरचं पाहिले अरे बरोबर काय नित्य नेमणं आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. झाली वरची लाईन. आता खालची लाईन लिहा. नारायण हरी भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या. आता बारकावा पहा माऊलीचा. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभच्या खाली काय येतं? नारायण हरी. उत्तरार्धात भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या. तिथे काय येतं? लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. आता पुन्हा बारीक सांगतो. बरोबर रविदास लक्ष्मीच्या खाली भुक्ती येते आणि वल्लभच्या खालीच मुक्ती येते. विठ्ठल कीर्तन म्हणजे काय? वेल्डिंग करणे. आता रोहिदासचा लय फायदा झाला याच्यात. तो आता चांगलं ठोकणार आहे भाऊसागर तरका. मुक्ती मुक्तीची चिंता नाही दैन्य दारिद्रता. अरे तो जिथे आहे तिथे दारिद्रता आणि दैन्य राहील कसं? तिथे जिथे सूर्य आहे तिथे अंधार आहे का किशनराव? मग तो एकटा येत नाही ना. यत्र योगेश्वर कृष्ण तत् थोडीशी अंतरावर उभी आहे. आता ही ज्ञानोबा राहायला गरज नाही तिची. गरज नाही. पण जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ का घरी शब्द आहे? जयाचे घरी. लक्ष्मी तू दारात का उभी? या संताला तुझी गरज नाही. संताला गरज नाही पण आमचा मिस्टर त्याच्या जवळ आहे आणि त्या मिस्टरची वाट पाहत मी दारात उभी आहे. कारण नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. आमचा बुवा पंढरीहून इथं आला. पुन्हा पंढरपूरला यायचं नाव घेत नाही म्हणून त्याच्यासाठी मी इथं आली. पण हे साधूचं घर असल्यामुळे मला घरात जाता आलं नाही म्हणून दारात उभी आहे. जयाचे द्वारी सोन्या. यत्र योगेश्वर कृष्ण तत्र श्री. जिथं भगवान आहे तिथं लक्ष्मी आहे. भगवान आहे तिथं मुक्ती आहे. लक्ष्मी आहे तिथं भुक्ती आहे. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. परिणाम दैन्य नाही दारिद्र्य नाही. भुक्ती मुक्ती चिंता नाही दैन्य दारिद्रता. कशामुळे? कशामुळे? तुका म्हणे दाता पांडुरंग वळकिल्या. बाज जमला आता. मस्के गुरुजी आता विठ्ठल नगर तयार होणार आहे इथे. पांडुरंग पहिले आले. त्याच्या आधी हे दोन पुंडलिक आले, तडगे आणि लांडगे. आणि मग त्यांनी पांडुरंग उभा केला. उभा केल्यावर पहिला आमच्याकडे कीर्तन आलं. आणि मग आता सगळी इथं दाट वस्ती झाली 2-4 वर्षात की पुन्हा हे दोघं मला बोलावतीलच. मी अजून 4-5 वर्ष आहे. पुन्हा एकदा मोठा कार्यक्रम करू. पुन्हा बोलू म्हणतात. आता काय खरं आहे का मुंडेच आहे? आता 2 माणसं लागतात. मला भगवान बाबाही म्हणले आमच्याकडे या. म्हटलं बाबा गाडी इथपर्यंत आणली मी. सगळी अवस्था माहीत आहे. 4था आणि 5वा ते जमलं नाही. पुन्हा चेकअपला गेलो तर पुन्हा ऑपरेशन सांगितलं. आता किती वेळा करायचं आहे?
आणि याच्याही पेक्षा जर बिघडलं तर मग तर चालता येणार नाही. म्हणून तर पाहू काय होतं ते. म्हणून तुम्हाला म्हणते की ती अवस्था असो. सर्वांचंच प्रेम आहे. श्रीमान बाबा आहे, त्यांचे भगवान बाबा आहे, त्यांचे व्याही मादरगावकर ते सगळेच लांबून लांबून आले. सुंदर नियोजन झालं. माऊलीचं भजन होईल, जय विठ्ठल होईल, आरती करू. तोपर्यंत कोणी मध्ये माईकवर यायचं नाही. विठ्ठल नगर आहे ना, बरोबर सगळं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय इकडे या तुम्ही बाजूला आहे. बाबा इकडे या. आज करोनी आरती चक्र पाणी सर्वांनी हात वर करा. वाजवायचा नाही बाबा. उगे 28 विटेवरी उभा, पुंडलिकाचे भेटी सर्वांनी हात वर करा. तुळशी माळा गळा, देव सुरवर पुढे उभे राहते. आषाढी कार्तिक असं. अबे बाबा पुढे गेले लोक. तुम्ही पुढे चंद्रभागा. जय देव जय देव जय पांडुरंगा, राहीच्या वल्लभ पावे जीवलगा. जय देव जय देव. आरती ध्यान राजा महाकैवल्य तेजा सेवता मनोविजला माधारती जान राजा, लोपले ज्ञान जगे इतर जनाची कोणी अवतार पांडुरंग. नाम ठेवले जाणी आरती जान राजा, महाकैवल्य तेजा देव संत संत. मनोविजला माधा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले रामजान. रणी मरणी कलिवले आरती जान राजा, महाकैवल्य तेजा देव संत. मनोविजला माधा आरती तुकारामा स्वामी राम पाय राखल्यामा राखले सागरात पाषाण तारे वैष्णव अभंग रखले आणि तुकाराम स्वामी राम